तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे अशा पद्धतीने तोंडाला कुलूप लावून प्रतिकात्मक आंदोलन काँग्रेसच्या वतीने नागपूरमध्ये सुरू आहे। यावर आपलं लक्ष असेल। पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात की घातपात हा तपासाचा हेतू असल्याचं सीआयडीने पत्रकार परिषदेत सांगितलं। भरपूर पुरावे गोळा केल्याचं देखील सीआयडीने सांगितलंय। सर्व माहिती घेऊनच निष्कर्ष काढणार आहोत, तसंच घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचं सीआयडीने सांगितलेलं आहे। विमान अपघाताचा तपास हा योग्य दिशेने सुरू आहे, योग्य कलमांखाली गुन्हे दाखल करणार असं देखील सीआयडीच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं। थोडक्यात जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ऍक्ट, कुठला निग्लिजंट ऍक्ट किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इलिगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे सीआयडी ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तपासामध्ये टाइमलाईन्स नसतात। पर्टिक्युलरली हा जो तपास आहे याच्यामध्ये मल्टिपल आपल्याला एजन्सीज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मल्टिपल एजन्सीज शब्द वापरतो, या इन्व्हॉल्ड आहेत। याच्यामध्ये ठिकठिकाणून आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन, डेटा हार्वेस्टिंग करायला लागेल। याच्यामध्ये या सर्व गोष्टी करायला जो वेळ लागतो तो लागणारच आहे। मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे की तपास अतिशय योग्य वेगाने आणि अतिशय योग्य दिशेने चालू आहे।